ओके या ठिकाणी अवघ्या 5 मिनिटांमध्ये पोलीस कमिशनर सन्माननीय राकेशजी ओला साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी केकचं वितरण होईल। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू होणार आहे आणि हा जो आपण केक कापण्याची जी परंपरा आहे या परंपरेला 8 वर्ष पूर्ण झालेली आहे। जेवढी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तेवढा किलोचा आपण केक 127वी जयंती जेव्हा आपण साजरी केली तेव्हा 127 किलोचा केक कापून प्रत्येक वर्षी आपण केक कापून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे। साहेब सुद्धा इथे येतील आणि आपण 12 वाजले तिचा 12 वाजता आपण केक कापणार आहोत। सन्माननीय पोलीस कमिशनर राकेशजी ओला साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे DCP शिंदे साहेब अमरावती शहराचे पोलीस आयुक्त माननीय ओला साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन पर 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। मंचावर उपस्थित सर्व आपले मान्यवर, आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त सर्व अमरावतीकरांना आपले पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। त्यानंतर डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब शुभेच्छा या ठिकाणी मार्गदर्शन करतील। आदरणीय ओला साहेब आलेले आहेत आपल्या कार्यक्रमाला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। मगाशी सांगितल्याप्रमाणे
बाबासाहेब आंबेडकरांची जितकी जयंती असते एवढ्या जयंतीचा केक कापून आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्यक्त करत असतो आणि ही जयंती साजरी करण्याची सुरुवात आपण करीत असतो. गेल्या 8 वर्षापासून आदरणीय ओला साहेब हे केक कापतील आणि जयंतीची सुरुवात करतील. जय भीम. होईल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हिम्मतजी ढोले आणि संपूर्ण आपला जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा संपूर्ण जनसमुदाय या रिपब्लिकन इंडियाच्या वतीने आपल्याला एकच विनंती करण्यात येत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे विचारांची जयंती साजरी करावी. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आहे तो चळवळीचा पक्ष आहे आणि चळवळ हे नेहमी बाबासाहेबांचे विचार सांगतात आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी आपल्याला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सगळ्यांनी विचार ग्रहण करावे. आणि दरवर्षी आपण बाबासाहेबांची जयंती डीजेवर साजरी करतो, पण यावर्षी सुद्धा आपण आपल्याला डीजेवर साजरी न करता विचारावर साजरी करायचं आहे. एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. जय शिव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय शिव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अरे जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा अरे जोर से बोलो अरे सारे बोलो अरे जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. जब तक सूरज चांद रहेगा सर्वांनी हात वर करून जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा अरे जोर से बोलो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम अरे जय 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 भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचे 25 सेकंड राहिलेले आहेत. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12,
11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. शांततेने घ्या, डिसिप्लिन घ्या. सगळ्यांना भेटणार आहे. शांतता ठेवा, शांतता ठेवा. सगळ्यांना भेटणार आहे, सगळ्यांना मिळतो आहे. शांतता ठेवा, शांतता ठेवा.
टीमकडून जयंतीच्या शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय. जित जन्मले जित जन्मले जित जन्मले जित जन्मले हो जित जन्मले भीमराव सखे बाई ग. जित जन्मले भीमराव सखे बाई ग. जित जन्मले भीमराव सखे बाई ग. भीमाईचा तू भीमा जन्मले भीमराव सखे बाई ग. जित जन्मले भीमराव सखे बाई ग. जित जन्मले भीमराव सखे बाई ग. आलेल्या सर्व श्रद्धा उपासकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू. हॅलो 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 हॅलो. अमरावतीत पोहोचले का? त्यांच्या जवळ म्हटलं बोला नाव सांगा. सांगा त्यांना. एक गीत गा. या लवकर या. गोविंद कार्की या ना वाटतं या. अरे ईश्वर ते सत्तर सामान हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. येत आहे ना ते झालं हॅलो हॅलो. आमचे गजबी काकाजी हे गोविंद काकाजी गजबी हे चांदुरलीवरून आलेले आहेत. त्यांचं एक भीमगीत आपल्या जयंतीनिमित्त सादर करतायत. हॅलो. कौतुक करण्यासारखं आहे की ज्या काकाजींना पाहून असं वाटते आपणही काही बोललं पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला मान सन्मान स्वाभिमान दिला त्या बाबासाहेबांचे विचार आपण इतरांपर्यंत कसं पोहोचावे याचं माध्यम आपण या काकाजींकडून शिकून घ्यावं. हॅलो हॅलो हॅलो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीयाचे राज्य घटनेकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले रमाई भीमाई यांना मी आपलं अभिवादन पंचांग प्रणाम करतो आहे आणि माझ्या मायवंतांना मी जय भीम करतो आहे. भीमा हजारो चंद्र सूर्य तारे हजारो चंद्र सूर्य तारे हजारो चंद्र सूर्य तारे जन्मले नसते म्हणून आकाश
कशाला अर्थ राहिलाच नसता बाबा भीमा बाबा भीमा बाबा भीमा तुझा जन्म झालाच नसता पण बौद्ध धम्माचा अर्थ तुम्हा आम्हाला हा समजलाच नसता. म्हणून ऐका, आपल्या समोर एक छोटंसं गीत सवितांचं मी सादर करीत आहे. जर माझ्या इकडून चुक्या भूल होतील तर मी क्षमा मागतोय. बौद्ध धम्म आणि संघ याला शरण जातोय. जिनासाठी वृक्षे, ऐका शब्दाकडे लक्ष असावं. जिनासाठी वृक्षे भीमाने सारे वाहिले. जिनासाठी वृक्षे भीमाने सारे वाहिले. संविधान लिहिताना भीम पाहिले हो, भीम पाहिले. हॅलो, मी सर्व श्रद्धा विनंती करते की त्यांनी पेंडॉलमध्ये येऊन बसा. भीम पाहिले. काकाजींच्या गीताचा आस्वाद घ्यावा यासाठी मी सर्व श्रद्धा उपासिकांना आणि उपासकांना आमंत्रित करते की त्यांनी आतमध्ये येऊन पहिला बसावं. मातीची कल्पना ऐकावा. भारत देश जेव्हा स्वातंत्र्य झाला, स्वातंत्र्य झाला, पंथाची नालिन्याचा मान भीमाला हो, मान भीमाला. गांधी नेहरूले हॅलो, सर्वांनी आतमध्ये बसून घ्या. चेअर लागलेले आहेत. भीमाचे स्वागत केले. संविधान लिहिताना भीम पाहिले, भीम पाहिले. बाबा भीमा, बाबा भीमा तुझे कार्य पूर्ण करण्यात शान आहे. आले जर मराया मरण्यात शानी आहे. रांधले गांधले तारता तरण्यात शानी आहे. सूर्यकांत वाट बुद्धाची धरण्यात शानी आहे. 26 जानेवारी गाजे दिल्ली दरबार. 26 जानेवारी गाजे दिल्ली दरबार. राष्ट्रध्वज खाली नेहरू राजेंद्र सरकार हो, राजेंद्र सरकार. दंग झाले घटना, ऐका, दंग झाले घटना घेता पाहिले. संविधान लिहिताना भीम पाहिले, भीम पाहिले. बाबा तू जन्मास आलाच नसता, पण या दीन दलितांचा उद्धार झालाच नसता. बाबा भारत मातेची घटना लिहिलाच नसता, पण भारत माता विधवा होती. तिच्या गळ्याला सौभाग्याची पोत बांधलाच नसता. बाबा बाबा भीमा तू मतांचा अधिकार दिलाच नसता, पण भारत देशाचा हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाला नसता. अगदी बरोबर. राबन
अभी तो खतना है नरेंद्र मोदी, अरे हटाना कर देशा तू गरीबी आदी, आज गरीबांना हक्क देता पाहिले, संविधान लिहिताना भीम पाहिले, भीम पाहिले. जय भीम. हो, जय भीम काकाजी. खूपच सुंदर गीत तुम्ही सादर केलंय. धन्यवाद काकाजी. सगळी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा, कारण की काकाजींचं वय बघा किती आणि ती बाबासाहेबांची कळवळ त्यांच्या त्या शब्दातून ते व्यक्त करतायत. तर बाबासाहेबांनी हे संविधान कसं लिहिलं हे त्यांनी आपल्याला शब्दातून समजून सांगितलं. ते आपण डोक्यात ठेवा, डोक्याच्या बाहेर सोडू नका. ते काकाजी सांगत आहेत त्यांच्या वयाच्या नुसार. आता तर आपण नुसतं गाडी माडी आणि साडीमध्ये सगळे गुफटलेलो आहोत. ते काकाजीसारखं थोडंसं आपण विचार करून कौतुक करायला पाहिजे. धन्यवाद काकाजी. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला मान सन्मान स्वाभिमान दिला त्या बाबासाहेबांची डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची 135वी जयंती सादर. उपाशी पोटे दलितासाठी, उपाशी पोटे भीमराना ते पाहुनी झिजला झिजला झिजला. वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, वंदन आज श्री भीमाला. दलितासाठी उपास पोटी, दलितासाठी उपास पोटी भीमराना ते पाहुनी झिजला झिजला झिजला. वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, वंदन आज श्री भीमाला. याही पुढे आमचे कवी शाहीर वाहुराग म्हणतात, जर का भीमबा जन्मी आला नसता. काय म्हणतात हे शाहिरानं खूप सुंदर प्रकारे मांडणी केली. जर का भीमबा जन्मी आला नसता, मिळालेला हा मान मिळाला नसता. एवढं सुंदर वाक्य त्याने आपल्या वाणीतून आपल्या समोर ठेवलंय. जर का भीमबा जन्मी आला नसता, जर का भीमबा जन्मी आला नसता, मिळालेला हा मान मिळाला नसता. नन्ना सुनंदा नमनहि तिंदा, नन्ना सुनंदा नमनहि तिंदा. जाऊनी बूटा चरणी नमला नमला नमला. वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, वंदन आज श्री भीमाला. भीमाई पोटी उपास पोटी भीमराला ते पाहुनी झिजला झिजला झिजला. वंदन आज श्री भीमाला या शुभ दिनी, 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 वंदन आज श्री भीमाला. सर्वांना जय भीम जय भीम जय भीम. थोर महापुरुष विचारवंतांचे माध्यम म्हणजे तथागत टीव्ही चॅनल अमरावती महाराष्ट्राच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व प्रबोधन मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे. आपण या कार्यक्रमाचा पुरेपूर भाग घ्यावा आणि सहभाग घ्यावा अशी मी तुम्हाला परत एकदा विनंती करते. थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आज देश की हालत वही है, इसलिए जब चुनाव में अच्छे लोग खड़े रहते हैं तो आप अपने वोट का सही उपयोग करके सच्चे लोगों को संसद में भेजो
ताकि वो आपकी आवाज़ उठाए। नहीं तो 131 SC ST के खासदार हैं, एक शब्द नहीं बोलते हैं संसद में जाके, वहाँ सोते रहते हैं। ये दुर्भाग्य है। इसीलिए हमारे देश का लोकतंत्र और संविधान खतरे में है। और इस संविधान की सुरक्षा करना आपने प्रबोधन में सुना ही होगा, इस देश के हर नागरिक का कर्तव्य है। करके एक फौजी की तरह भारतीय संविधान सुरक्षा आंदोलन में आपके जितने भी सामाजिक संगठन हो, सांस्कृतिक हो, राजकीय हो, किसान के हो, कामगारों के हो, कर्मचारियों के होंगे, बेकार बेरोजगार के हो, लताताई डाट आणि उमाताई जमजाड यांनी स्टेजवर यावे, तसेच आशाताई मेश्राम यांनी स्टेजवर यावे। निळाताई भालेकर यांनाही विनंती की त्यांनी स्टेजवर यावे। संगीताताई या, लवकर या, लवकर या, कारण आता शेवटच्या संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि वेळ करू नका, आधीच वेळ झाला। आइए, जल्दी आइए। और जो भी जितने भी संगठन हो, हमारे हजारों लाखों संगठन होने चाहिए, लेकिन संविधान सुरक्षा के लिए हम सब यूनाइटेड होना चाहिए। अभी संगठित होना ही एक में पर्याय है। मित्रों, या ठिकाणी पहिल्या सत्रामधल्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे लाटके साहित्यिक, लाटके कवी आदरणीय क्रांतिभूषणजी खडसे यांना सुद्धा अनाथ पिंडक पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्याचे झाले होते, परंतु ते आजारी असल्यामुळे या ठिकाणी आले नाही। त्यामुळे त्यांचाही सुद्धा या ठिकाणी अनाथ पिंडक पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी सत्कार करतो आहे। त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर प्रकाशजी जवंजाळ यांचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत, परंतु ते काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाहीत। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा वैभव निमकर, सामाजिक प्रबोधनकार, याला या 8 दिवसामध्ये डॉक्टरेट पदवी संत गाडगेबाबा विद्यापीठाने दिलेली आहे। त्यामुळे त्याला सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहे। आदरणीय विनोद सरवटकर यांनी या ठिकाणी यावं, त्यांचं प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात यावं। विनोद भाऊ सरवटकर, कृपया लताताई दाट, संगीताताई राऊत, उमाताई जवंजाळ यांनी सुद्धा मंचावर यावं। ठीक आहे, कारण यानंतर गीत गायनाच्या प्रबोधनाला लवकरच सुरुवात होत आहे, ज्याची आपण फार आतुरतेने वाट पाहत आहात। खऱ्या अर्थानं एक असंही करता राजा भाऊ, असा बर, सर्व महिला मंडळींना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अति सिंबालिका महिला मंडळांनी गुरुदेव नगरमधल्या त्यांच्या प्रबुद्ध विहारामध्ये अतिशय 12 तारखेला उत्तम कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी संपन्न केलेला, अति उत्कृष्ट म्हणजे हृदयस्पर्शी कार्यक्रम ज्याला आपण म्हणू शकतो, असा सिंबालिका महिला मंडळींनी आणि प्रबुद्ध विहाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी 12 तारखेला आयोजित केलेला आहे। पुनश्च एकदा त्या सिंबालिका महिला मंडळांचं स्वागत। आदरणीय विनोद भाऊ सरवटकर यांना प्रशस्तीपत्र आदरणीय महाराष्ट्राच्या गायिका लताताई दाट ह्या त्यांना प्रदान करतील अशी मी त्यांना सूचना करतो। लताताई दाट, विनोद भाऊ सरवटकर यांना सन्मानपत्र महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, सामाजिक कार्यकर्त्या लताताई दाट प्रदान करतील अशी मी त्यांना सूचना करतो। मनीष भाऊ, त्यांना प्रशस्तीपत्र हे करू द्या। घ्या, विनोद भाऊ सरवटकर वरा उभे राहा तुम्ही तिथे। डॉक्टर मनीष गवई आणि लताताई दहाट विनोद भाऊ सरवटकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करते।
कलाकारांना मी पाचारण करतोय की त्यांनी आपलं साहित्य स्टेजवर लावावं. प्रबुद्ध बौद्धिशीय संस्था आणि अखिल भारतीय समता कला मंच आणि राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेचे सर्व गायक गायिका त्यांनी स्थानापन्न व्हावं. साहेब जय भीम. स्थानापन्न व्हावं. आणि सिंबालिका महिला मंडळाने तयार राहायचं आहे. तुमची दिल्लीची तिकीट काढायची आहे. तुम्हाला राष्ट्रपती भवनला मी नेणार आहे. आजच मी राष्ट्रपती भवनशी बोललो. आज सुट्टी असल्यामुळं संपर्क झाला नाही, परंतु उद्या बोलेल. तुम्हाला पुनश्च एकदा राष्ट्रीय महिला गौरव पुरस्काराने आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि राष्ट्रपती भवनमध्ये तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा कौतुक आणि अभिनंदन. महाराष्ट्राच्या म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं चांगलं पद्धतशीर नीटनेटकं बुद्धविहार आणि त्या बुद्धविहारामध्ये महिला उपासकांचं जे काम म्हणजे कोणीच कोणाचं ओळखताना तिथं बाया म्हटलं का पहिले भांडणं, तर ते न पाहता आम्ही पाहिलं की सलोख्यानं स्तुती करण्याला आम्हाला शब्द नाही. आणि खरोखरच ते बुद्धविहार मी बाकीच्या लोकांना आवाहन करेल की तुम्ही जाऊन पहा की ते बुद्धविहार कसं चालते आणि कसे लोक तिथं काम करतात. सुंदर त्यांनी त्या बुद्धविहाराची आखणी आणि तिचं व्यवस्थापन केलं आहे. त्यांचं कौतुक या ठिकाणी आम्ही करतोय. बाकीच्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा एवढंच एका प्रसंगाने सांगतोय. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. त्यांनी त्या ठिकाणी वाचनालय सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती की प्रत्येक विहार हे ज्ञानार्जन करण्याचं केंद्र बनायला पाहिजे होतं, ते प्रत्येकाने ते केंद्र बनवण्याचा प्रयत्न करावा हीच या ठिकाणी प्रबुद्ध विहारच्या या मुख्य आयोजकाच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि आपल्या कलाकारांना पाचारण करतो यातील खुर्च्या बरोबर लावाव्यात आणि आपलं साहित्य घेऊन वर यावं. ज्या ज्या गायकांना आंबेडकर कलावंत प्रबोधन परिषदेच्या वतीनं डॉक्टर मनीजी गवई तथागत टी व्ही चॅनलचे संचालक अरुण भाऊ वानखडे यांचं या ठिकाणी स्वागत करतील. आता या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय दीपक भाऊ इंगळे आणि आदरणीय डॉक्टर मनीजी गवई तथागत टी व्ही चॅनलचे संचालक यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आणि सोबतच महाराष्ट्र टाइमचे पत्रकार डॉक्टर राजाभाऊ गडलिंग हे सुद्धा. मित्र हो, एकाने मस्ती केली म्हणे म्हणून माणसाची माणुसकी सस्ती झाली म्हणे. एकाने मस्ती केली म्हणे म्हणून माणसाची माणुसकी सस्ती झाली म्हणे. अरे आता तरी सावध व्हा गवा बाजऱ्यांच्या दाण्यांनो. अरे आता तरी सावध व्हा गवा बाजऱ्यांच्या दाण्यांनो. अरे पाखरांनीच बुजगावण्याची दोस्ती केली म्हणे. अरे पाखरांनीच बुजगावण्याची दोस्ती केली म्हणे. मित्र हो, असा सुंदर सुरेख कार्यक्रम या ठिकाणी रंगमंच कलावंताचा या ठिकाणी सादर होतो आहे. खऱ्या अर्थानं आम्ही आपलं सर्व मन प्रसन्न करण्याचा आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आमच्याकडून करू हीच या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपण या कार्यक्रमाचा अतिशय आनंदाने लाभ घ्यावा अशी आपणास आग्रहाची विनंती करतो. आमचा कलावंत मंच या विचार मंचावर आरूढ होत आहेत. आपण ज्याची कृपया आतुरतेने वाट बघत पाहात हा रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी अवघ्या सुरेख आवाजात महाराष्ट्राचे लाडके गायक आदरणीय दीपक भाऊ इंगळे यांच्या आवाजामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराष्ट्राचे लाडके गायक आणि खरे प्रबोधन
da